बातमी नाशिकमधून आहे। नाशिकमध्ये 1.5 वर्षाच्या माहेश्वरी कांबळे या बाळाचा मृत्यू झाला। त्यावर नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयावरती निष्काळजीपणाचा आरोप झाला। आता यावर माहेश्वरीचे आई वडिलांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। शासनाने आम्हाला न्याय दिला नाही तरी आता आम्ही आत्मदहन करू, आमची क्षमता संपली आहे असं माहेश्वरीचे वडील अमर कांबळे यांनी म्हटलंय। पहिल्या अहवालामध्ये दोषी येते आणि नंतरच्या अहवालात म्हणतात दोषी नाही। हे सगळं दबावाचं राजकारण आहे असा आरोप माहेश्वरीची आई आरती कांबळे यांनी केलाय। मृत्यू प्रकरणात खरं आता एक नवा ट्विस्ट बघायला मिळतोय। नाशिक जिल्हा रुग्णालयाने दिलेल्या अहवालानंतर नाशिकच्या अंबड पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झालेला होता। डॉक्टरांनी हलगर्जीपणा केलेला आहे हे जवळपास निष्पन्न झालेलं होतं। मात्र आता शासकीय महाविद्यालयाने एक नवा अहवाल दिलेला आहे आणि त्यामध्ये म्हटलेलं आहे की उपचारात हलगर्जीपणा झालेलाच नाही आहे। माहेश्वरी ते योग्य ते इलाज झाले होते, मात्र उपचाराला त्यांनी प्रतिसाद दिला नाही आणि त्यामुळे तिचा मृत्यू झाला असं त्यांनी म्हटलेलं आहे। दरम्यान आता या सर्व परिस्थितीमुळे पोलीस देखील चक्रावून गेले आहेत। यासोबतच माहेश्वरीच्या कुटुंबासमोर देखील आता अनेक प्रश्नकर्ते उपस्थित राहत आहेत। माहेश्वरीचे आई वडील माझ्यासोबत आहेत। कसं बघता आता नवीन अहवाल खरं तर समोर आलेला आहे। सर आता यांनी कसं केलं, माझी पोरगी मारली ती मारली सर यांनी, पण आता हे म्हणजे जी आरोपी होतं पहिल्या अहवालात ज्यांनी जी पाठवलं की डॉक्टर दोषी होती, म्हणजे ती काय समिती काय खोटी नव्हती, त्यांनी जे अहवाल पाठवला ते बरोबरच पाठवला। मग ही मेडिकल कॉलेज आरोपींना का लपवतंय, कशासाठी लपवतंय? का त्यांच्या मेडिकल कॉलेजचं नाव खराब होईल? आमची पोरगी घालवली, आम्ही दर उन्हात पळतोय, ह्यांना हे दिसत नाही का? शासन काय करतंय? मग शासन कशासाठी आहे? माझं एवढंच म्हणणं आहे की त्यांनी माझी पोरगी घालवली, ह्यांनी मला पोस्टमॉर्टम रिपोर्टसाठी जवळजवळ 8 महिने पळावलंय। आज जेव्हा ते सिव्हिल सर्जननी फोन केला शिंदे सरांनी, तेव्हा ती मला पोस्टमॉर्टम रिपोर्ट भेटलाय, माहिती आहे का? आणि ही जर अशी दडवत असलेली तर आम्ही न्याय कुणाला मागायचा? आणि जर ह्यांनी आम्हाला व्यवस्थित न्याय दिला नाही तर मी सिव्हिल पुढं आत्मदहन करेन। आणि जर शासन ह्याच्यात जर मदत करत नसेल तर शेवट मला तेवढाच उपाय आहे, कारण लय झालं आता, काय माझी क्षमता संपलेली आहे। ह्यांनी पूर्ण ही मेडिकल कॉलेज आहे त्यांची चांगली CBI चौकशी व्हावी एवढीच माझी इच्छा आहे। आणि मी जर खोटं ठरत असलो, ह्यांना आम्ही समिती पुढे सांगितलं की तुम्ही CCTV चेक करा, सगळे चेक करा। ह्यांच्याकडे 3 विन नव्हती, काही इन्पुरिन सिरीज बंद होती, तरी ह्यांना हे समजलं नाही का? आणि वरनं काय म्हणतात की आमच्या डॉक्टरांचा ह्याच्यात काहीच गुन्हा नाही। ही सगळं त्या पोरीनं, त्या पोरीला 2 दिवस ह्यांनी मेडिसिन दिलं नाही, ह्यांनी काय ट्रीटमेंट काय केली? मी ह्यांना CCTV चेक करा म्हणतोय, किती दिवस झालं? ही CCTVवर दखल अंदाज घेत नाही ती, ही फक्त लिहून घेतात समितीत आणि झालं, त्याच्या पलीकडे ही काहीच करत नाही ती। मला फक्त अपेक्षा आहे शासनाकडनं न्याय मिळावा। न्याय जर नाही मिळाला तर मी सिव्हिल पुढे आत्मदहन करणार, बाद झालं, क्षमता संपली आता आमची, ह्याच्या पलीकडे आम्ही काहीच करू शकत नाही। आम्ही तुम्हाला सांगतोय आत्मदहन वगैरे असं काही करू नका सर। मला लय पळवलं ह्यांनी, यांची काय मी मजा करतोय का, चेष्टा करतोय ह्यांची? किती दिवस झालं, जवळजवळ वर्ष होत आलं, ह्यांना थोडी बी लाजच नाही। लाज सोडून दिली या डॉक्टरांनी। ह्यांचं ज्यावेळेस मरल ना त्यावेळेस ह्यांना कळेल, ज्यावेळेस स्वतःची लेख जाते ना, ही जी म्हणतात ना बेटी बचाव बेटी पढाव, ही कसली बेटी वाचवली तुम्ही माझी? आणि वरनं म्हणतात आम्ही काय केलं आम्ही की तिची आम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट केली? कधी केली? मला दावा ना। ताई तुम्ही तिथे होतात स्वतः, काय वेळेला उपचार झाले होते तुझ्या मुलीवर? नाही झाले। पहिल्या दिवशी त्यांनी मेडिसिन वगैरे ड्रेसिंग व्यवस्थित केली, पण दुसऱ्या दिवसापासून त्यांनी मेडिसिन वगैरे तिला काहीच नाही लावलं। नाही लावलं म्हणून तर एवढं पळतोय ना आम्ही। आणि ना त्यांचे मशिनी वगैरे सगळ्या बंद होत्या आणि जे तिथे स्टुडंट वगैरे होते, जे डॉक्टर वरचे डॉक्टर असतात, त्यांच्या खाली जे RMO वगैरे असतात, त्यांना खरंच काहीच येत नव्हतं। मुलगी सिरियस होती तरी सुद्धा त्यांनी मला दूध पाजायला लावलं, तसं मुलीने माझ्या मांडीवरच जीव सोडून दिला। मला शासनाकडे एवढीच मागणी आहे की त्यांनी जर आम्हाला न्याय दिला नाही, याचा नीट पाठपुरावा केला नाही तर मग आम्ही दोघंही आत्मदहन करू सिव्हिल पुढं। आणि हे शब्द आहे आमचा, करू म्हणजे करूच आम्ही। आत्मदहन वगैरे नाही, तुम्हाला न्याय मिळेल, शासन पातळीपर्यंत दखल घेतली जाईल अशी आपण अपेक्षा करू। आता तुम्ही पुढे शासन किंवा पोलिसांकडे तुमची काय मागणी? आता शासनकडे एवढीच मागणी आमची, आमच्याकडे काही डॉक्युमेंट्स आहेत, आमच्याकडे बी काही पुरावे वगैरे आहे, ते सगळे तुम्ही नीट चेक करा। आणि पहिल्या अहवालमध्ये तर डॉक्टरांची चुकी दाखवलेली आहे, मग दुसऱ्या अहवालामध्ये जे आम्ही डॉक्युमेंट्स वगैरे दिले ते त्यांनी नीट चेक केले नाही आहेत का? नाही केले, कोणाला तरी पाठीशी घेताय, हे नक्की आहे ना दाबायचं प्रकरण चालू आहे। आम्हाला तर एवढंच म्हणणं आहे, बाकी आता काय बोलू शकतो? आपण बघत आहोत खरं तर आता त्यांची शासनाकडेच मागणी आहे। आता तुम्ही यामध्ये लक्ष घाला आणि आम्हाला न्याय मिळवून द्या अशी त्यांची मागणी आहे। आता खरं तर कशा पद्धतीने आता पोलीस असतील, शासन असेल, या प्रकरणाची दखल घेत आहेत, कसा तपास करतायत हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा विकी पॉवर प्रांजल कुलकर्णी, NDTV मराठी, नाशिक।